Hello friends. So now let's start the most important section of chemistry and which is going to be little tricky for you all. आत्तापर्यंत आपण असं काहीही बघितलेलं नाहीये. You all have gone through few basics in your earlier standards, probably 9th or 10th मध्ये तुम्ही ऐकलं असेल. And when I'll write down की आपण काय सुरू करणार आहोत किंवा मी जे बोर्डवर लिहिलेलं आहे ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की अबाउट विच सेक्शन आय एम गोइंग टू टॉक अबाउट, दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, as I told you that there are three major sections in chemistry: 11th standard, 12th standard, or any of your entrance exam, and that is organic chemistry, inorganic chemistry and physical chemistry. ऑलमोस्ट बरेचसे चॅप्टर्स फिजिकल केमिस्ट्रीचे आपले झालेत. म्हणजे मला असं वाटतं सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्री किंवा तुमचा काय म्हणतात त्याला अनालिटिकल वगैरे हे जे काही आपण चॅप्टर सुरुवातीचे बघितले, दॅट वॉज द पार्ट विच वॉज इन फिजिकल केमिस्ट्री. ओके, नाव ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज रिअली व्हेरी व्हास्ट. ओके, म्हणजे ॲज दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मी पहिल्याच मोमेंटला तुम्हाला हे सांगणं किंवा हे क्लिअर करू इच्छिते की इफ यू आर नॉट फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली, if you are taking this subject casually, if you are not preparing this subject daily, then it is going to be the worst thing in your life, believe me. Okay, म्हणजे त्या गोष्टी जर नाही केल्या तुम्ही तर तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच होऊ शकतो या सब्जेक्ट मधनं, बाकी काहीही दुसरं होऊ शकत नाही. त्यामुळे बी केअरफुल. आयदर यू डेव्हलप युअर ओन मेथड और यू बिलीव्ह इन मी अँड फॉलो माय मेथड्स. ओके, सो बऱ्याच गोष्टी म्हणजे यामध्ये रोज करायला लागतात. दिलेल्या गोष्टी आपण केल्यानंतरही आपल्याला असं वाटतं की नाही यार मला एवढं येत नाहीये किंवा असं फिलिंग पण खूपदा येतं, बिकॉज इट्स रिअली व्हास्ट सब्जेक्ट. ओके, बिकॉज दिस इज द फर्स्ट लेक्चर और रादर फर्स्ट चॅप्टर फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री, instead of saying it's first lecture, let's say that it is the first chapter which we are going to discuss from this organic chemistry. So it is going to build definitely the foundation for this subject. Okay, आणि याचा एक काय म्हणतो आपण एक 25-30% पार्ट तुमचा किंवा 40% म्हणूया. ओके, that much part is there in 11th standard. Rest of the chapters are included in 12th standard. But my dear friends, even though आपल्याला दिसताना स्टेट बोर्ड किंवा आपलं NCERT मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की येस देर आर ओनली 2 chapters ओके इन 11th standard, बट दोज 2 chapter ते जर नीट नाही कळले तर खरं तुम्ही पुढच्या वर्षी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पान नाही उघडून बघितलं तरी चालणार आहे. ओके, म्हणजे इतकं ते क्रिटिकल आहे, बिकॉज सगळे जे नावं सगळ्या ज्या गोष्टी आपण डिस्कस करतो दॅट इज इन द फर्स्ट चॅप्टर इटसेल्फ. ओके, इफ यू मिस एनिथिंग फ्रॉम दिस चॅप्टर, फ्रॉम दिस बेसिक चॅप्टर, इट विल बी रिअली डिफिकल्ट, बिलीव्ह मी. ओके, म्हणजे उगाच काहीतरी छान बोलायचं छान वाटावं म्हणून मी नाही तुमच्याशी खोटं बोलू शकत. ओके, सो हे लक्षात घ्या की हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर शिकताना अगदी आजपासनं जोपर्यंत हे सगळे बेसिक्स होत नाहीये तोपर्यंत जे जे काही आपण बोलतो ते अगदी भक्तिभावनेने, याच्यापेक्षा चांगला कुठला शब्द नाहीये, इतकं भक्तिभावनेने तुम्हाला फॉलो करायला लागेल. ओके, आणि तसं जर केलं तर यासारखा सोपा सब्जेक्ट कुठला नाहीये. ओके, म्हणजे आय रिलेट दिस सब्जेक्ट विथ मॅथमॅटिक्स, स्पेशली तुमचं ते ट्रिग्नॉमेट्री किंवा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन पुढे येणारे जे टॉपिक्स आहेत. I can relate organic chemistry with this subject. The reason is it also requires practice. Okay, it happens that suppose I learn it today and if I just don't go through the subject for say 8 days, तुम्हाला आठवणारच नाही की असलं काही आपण शिकलोय. बरोबर आहे, त्यामुळे तसली रिस्क अजिबात घ्यायची नाही. सो बी कन्सिस्टंट. यू हॅव टू टेक लॉट्स ऑफ एफर्ट्स टू स्कोर गुड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि एकदा ते झालं की मग ते असं आपण म्हणतो ना की त्याची स्वतःची एक लँग्वेज आहे. बरोबर आहे, आणि एकदा तुम्ही ABCD शिकलात की मग तुम्ही वाक्य आणि तुमच्या इमोशन्स जशा लँग्वेजमध्ये प्रकट करू शकता. सेम थिंग इज की इफ यू आर थ्रू विथ दिस फर्स्ट चॅप्टर, डेफिनेटली इट विल बी व्हेरी इझी, बिलीव्ह मी, फॉर 12th स्टँडर्ड. पण ते तसं नाही केलं तर खरं त्रास होणार, विश्वास ठेवा. ओके, ठीक आहे. सो नाव दॅट वॉज व्हॉट यू कॅन से इज द इनिशियल थिंग्स की ज्या महत्त्वाच्या असतात, जे फीडबॅक महत्त्वाचे असतात की कुठलंही सेक्शन स्टार्ट करताना मला नेमकं कसं बिहेव करायचंय. आय कांट बिहेव सेम लाईक
फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर आहे. ऑर्गॅनिकची डायरेक्शन डिफरंट आहे, त्याच्या मेथोडॉलॉजीज प्रिपरेशनच्या डिफरंट आहे. सेम इज फॉर इनऑर्गॅनिक अँड फॉर फिजिकल. यू कांट कम्पेअर दिस 3 सेक्शन्स ऑफ केमिस्ट्री. ओके, असं तुम्ही नाही करू शकत. ओके, ठीक आहे. आता हे जे नाव तुम्हाला दिसतंय बोर्डवर मी लिहिलेलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. So I have written the name from NCERT. In your state board the name is I think basics in organic chemistry असं काहीतरी दिलंय. I will refer completely NCERT for this particular topic. I am not going to follow your state board. ओके, कारण त्यामध्ये ठीक आहे छानच दिलंय त्यांनी. येस, डेफिनेटली यू कॅन गो फॉर द क्वेश्चन्स और जे काय मध्ये मध्ये दिलेलं असतं त्यांनी इंटेक्स्ट क्वेश्चन अँड ऑल ते तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्ही ते वाचा सुद्धा. ओके, असं होऊ शकतं की एखादा एक्झाम्पल किंवा एखादी गोष्ट त्या चॅप्टरमध्ये कदाचित आहे, बट प्रिन्सिपल्स इफ यू सी then that is well covered in your NCERT. Okay, so that you will be prepared for any of the entrance exam. Okay, असो तर एखाद्या टॉपिक बद्दल आधी एखाद्या सेक्शन बद्दल आधी इतकं बोलायला लागतं, यावरून तुम्हाला त्याची महती लक्षात आली असेल की पुढे काय काय होणार आहे. So basic principles and techniques. Now the moment I write here organic chemistry, असं नाहीये की तुम्ही हा शब्द कधी ऐकला नाही. You all are familiar with the word organic. Okay, and when I say it's organic, basically it is the carbon chemistry, right? So you have to love this element. Okay, for next 2 years. Okay, तुम्हाला नाही चालणार कार्बनला, आपलंसं तुम्हाला करावं लागेल, त्याच्या वाटो न वाटो त्याच्या प्रेमात तुम्हाला पडायला लागेल, तरच हा सब्जेक्ट तुम्हाला चांगला समजू शकेल, आपला वाटू शकेल. ओके, नाव कार्बन केमिस्ट्रीच का, दुसरा कुठला तरी एलिमेंट का नाही वापरलाय? वाय नॉट ॲल्युमिनियम, वाय नॉट कॉपर, वाय नॉट सिलिकॉन? येस, सिलिकॉन इज वन ऑफ द सब्जेक्ट एलिमेंट की जो इथे नाही पण याच्यासारखा बिहेव करतो. अर्थात कार्बन इतकं काही व्हास्ट करून ठेवलंय कार्बनने की त्याचं एक सेपरेट वर्ल्ड तयार झालंय. आणि मला गमतीचा भाग तुम्हाला सांगते की आफ्टर लर्निंग ऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर 2 years, वन ऑफ माय स्टुडंट आय रिमेंबर बिफोर 2 or 3 years आस्क मी की मॅडम एवढं शिकलो आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं, काय उपयोग आहे ना आयुष्यामध्ये? मला फार आवडला तो प्रश्न की काय उपयोग आहे ना आयुष्यामध्ये एवढा सगळा कार्बन शिकून, मला कुठे काही अप्लाय करायला लागतं. सो आय आन्सर्ड की तू स्वतःकडे बघ, तू कार्बनचा बनलाय. ओके, तू खातो पितो ते कार्बन खातो यार, बसतो ते कार्बन, वागतो ते कार्बन. ओके, थोडक्यात काय की यू लिव्ह कार्बन, राईट? यू yourself is made up of carbon and that's why you have to respect carbon. ओके, आणि त्यामुळे मग तुम्हाला शिकावं लागेल. असं एक गमतीचा डिस्कशन तुम्हाला मी जस्ट कॉन्व्हर्सेशन गंमत म्हणून सांगितलं की काय यूज असतो, तर यूज पेक्षा वी आर पार्ट ऑफ दिस केमिस्ट्री. एनिवे, carbon chemistry, why carbon was a question. Now carbon shows a unique property. I hope you all know the atomic number of carbon. It's 6. You know what is the electronic configuration. तुमचं ते शालेय जीवनातलं कॉन्फिगरेशन पण तुम्हाला माहिती आहे, 2 4. and on the basis of structure of atom also now you know what is the electronic configuration. Absolutely correct, it is 1s2 2s2 2p2. So that is the electronic configuration for this carbon. Okay, now in luckily आपण structure of atom बघितलाय, chemical bonding बघितलाय. सो त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी जे जे काही लागतं बेस, तो चांगला आपण ऑलरेडी बघितलाय. ओके, मग 1s2 2s2 2p2 म्हणल्यानंतर व्हाय कार्बन शोज व्हॅलन्सी 4. यू ऑल नो दॅट कार्बन शोज व्हॅलन्सी 4. The reason is its excited state. So those students who have not gone through chemical bonding or ज्यांना chemical bonding नीटचा माहिती नाहीये, my kind suggestion request is please go through the chapter. You can't skip structure of atom, you can't skip chemical bonding and come to organic chemistry. असं नाही होऊ शकत, तेवढं चांगलं तुम्हाला नाही कळणार, त्यामुळे त्यासला शॉर्टकट नाही उपयोगाचा. ओके, एनिवे, coming to this carbon, you know that why carbon forms tetra valency. That means why the valency of carbon is 4. The reason is carbon forms all the bonds in its excited state. बरोबर आहे ना? मिथेन आठवला, इथाईन आठवला, इथिलीन आठवला, कुठलाही कार्बनचा कंपाऊंड जर तुम्ही घेतला तर कार्बन शोज 4 bonds.
द रिझन इज व्हॉट, इट्स एक्साइटेड स्टेट. सो एक्साइटेड स्टेटमध्ये कार्बन हे दाखवतोय. इफ यू रिकॉल फ्यू थिंग्स फ्रॉम केमिकल बॉन्डिंग, वी नो दॅट अकॉर्डिंग टू व्हीबीटी, आठवलंय नाव की गेलं बरोबर, अकॉर्डिंग टू व्हीबीटी द व्हॅलन्सी ऑफ कार्बन शुड बी 2, बट दॅट कांट बी द रियालिटी ॲज मिथेन नावाचा कंपाऊंड आपल्या डोळ्यासमोर आहे की जिथे कार्बन 4-4 बॉन्ड तयार करतोय. आणि हे सगळे कार्बन कंपाऊंड एक्सप्लेन करण्यासाठी ग्राउंड स्टेट नाही तर कार्बनची कोणती स्टेट लागते, एक्साइटेड स्टेट, यावर आपण बरीच चर्चा बॉन्डिंग मध्ये केली आहे. ओके, सो इन एक्साइटेड स्टेट दिस कार्बन शोज व्हॅलन्सी 4 and that's why the excited state configuration is what it is: 1s2, 2s1, 2px1, 2py1 and 2pz1. okay, so this is the excited state of carbon. आणि मग तुम्हाला माहिती आहे की depending on the geometry carbon undergoes a specific type of hybridization like sp3, sp2, sp and so on. आणि मग त्यावर त्याचं सगळे जे डिफरंट शेप्स आहेत, जॉमेट्रीज आहेत, त्या डिपेंड आहे. एनिवे, कमिंग बॅक टू दिस, व्हाय कार्बन, व्हाय द चॉईस इज कार्बन. नेचरने कार्बन मध्ये असं काय दिलंय, देवाने कार्बन मध्ये असं काय टाकलंय की बाबा तू तुझं एखाद दुनिया तयार केली आहे. द रिझन इज येस, द प्रॉपर्टी कॉल्ड ॲज कॅटेनेशन. ओके, मला वाटतं सगळ्या मुलांनी तुम्ही हा शब्द ऐकला असणार आहे 9वी-10वीत. ऐकून जर न ऐकल्यासारखा केला असेल तर आय विल एक्सप्लेन व्हॉट इज कॅटेनेशन. सो व्हॉट इज कॅटेनेशन? येस, इट इज द प्रॉपर्टी ऑफ डायरेक्ट बॉन्डिंग विथ द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. म्हणजे स्वतःच्याच ॲटम सोबत बॉन्ड तयार करणं, ही जी काही प्रॉपर्टी आहे, ही जी काही युनिक प्रॉपर्टी आहे, दॅट इज शोन बाय कार्बन. ओके, असा कुठलाच दुसरा एलिमेंट नाही आहे का की ज्याच्यामध्ये कॅटेनेशन तुम्हाला दिसतं ना. अनेक असे एलिमेंट्स आहेत या लिस्टमध्ये की कॅटेनेशन, कॅटेनेटिंग प्रॉपर्टी ते दाखवतात. गमतीचा भाग सांगायचं झालं तर पेरॉक्साईड जर तुम्ही ऐकला असेल, हॅव यू हर्ड अबाउट पेरॉक्साईड? व्हेरी गुड, इट इज H2O2. हायड्रोजन पेरॉक्साईड, इफ यू सी, देन इन हायड्रोजन पेरॉक्साईड देर इज OO linkage which shows that oxygen is forming the bond with itself, and that's why here oxygen also shows catenation. But the tendency, मग बाकीचे एलिमेंट्स का नाही घेते आपण, कार्बन का? द रिझन इज व्हेरी सिम्पल, इट शोज द हायेस्ट कॅटेनेटिंग पॉवर and that's why the world of carbon is there, that is the organic chemistry is there. Okay, so this is a unique property that is called as catenation. Not only the bonding with itself, it can form the bond with all the non-metals like hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, halogen. तुम्ही नावं घ्या त्याच्यासोबत तो बॉन्ड तयार करतो. ओके, आणि इतके कॉम्बिनेशन्स करू शकतो कारण की त्याची व्हॅलन्सी 4 असल्यामुळे की असं म्हणतात की मिलियन, म्हणजे मी एकदा एक अंक ऐकला होता, इट वॉज आय थिंक 27 मिलियन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, मे बी मोर दॅन दॅट. ओके, सो इतकं सगळं आहे. घाबरू नका, इतके तुम्हाला शिकायचे नाही, इतके आपण शिकवू पण शकत नाही, त्यामुळे तुम्हाला मी त्रास देणार नाही, मी करून घेणार पण नाही. ओके, बट द फॅक्ट इज द कॅटेनेशन, कॅटेनेटिंग पॉवर. इज इट क्लिअर? द फर्स्ट पॉइंट. ओके, फाईन. आता प्रश्न असा आहे की कुठून आली, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री? कसं सुचलं ना, कुठून कळलं की हे एक नवीन प्रकरण आहे केमिस्ट्रीमध्ये? ओके, सो द स्टोरी स्टार्ट्स बिफोर 200 years ऑलमोस्ट. हे मला फार आवडतं. वेन एव्हर आय स्टार्ट एनी चॅप्टर, ऍक्च्युली कधी त्या घटना घडल्या, किती वर्षापूर्वीचा काळ आपण आता डोळ्यापुढे आणतोय. म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण बघितलं ॲट दॅट टाइम, आय टोल्ड यू दॅट इट वॉज अराउंड 300 years. आणि 300 वर्ष लोकांनी जे काय केलं, जे काय उद्योग केले, ते आपण असे 7-8 तासात ऐकून मोकळे होतो आणि त्याचं आपल्याला काही विशेष वाटत नाही. ठीक आहे, एक चॅप्टर म्हणून आपण त्याला सोडून देतो. नथिंग मोर दॅन दॅट, नो अदर फिलिंग की नाही अरे एवढं भव्य दिव्य आपण काही शिकतोय असं काही फारसं आपल्याला वाटत नाही. तर ते वाटू द्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अराउंड 200 years. ओके, साधारण 200-250 वर्षापूर्वीचा हा काळ की जिथे ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट झाली, ज्याच्याबद्दलचं एक थिंकिंग डेव्हलप व्हायला लागलं. इट वॉज इन 1780. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे असतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे कंपाऊंड्स प्लांट्स आणि अॅनिमल्स पासून आपल्याला मिळू शकतात. ओके, असं एक काय म्हणतो आपण त्याला, डिफरन्सिएशन केलं गेलं.
So those compounds were obtained from the living organism, right? And that's why they were called as organic, right? असं म्हणलं गेलं त्यावेळेला. मग प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणारे हे जे काही कंपाऊंड्स आहेत हे कसे मिळतात, तर 1780 मध्ये बर्झिलियस वॉज अ स्वीडिश केमिस्ट, स्वीडन, इट स्टार्ट्स फ्रॉम देअर. ओके, सो त्यांनी असं सांगितलं, त्यांनी असं एक थेअरी त्यांची सांगितली की देअर शुड बी सम व्हायटल फोर्स अँड दॅट व्हायटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर this organic compound which are obtained basically from plant and animal. So his theory was based on some vital force for having all these organic compound. म्हणजे असं काहीतरी असतं बाबा की ज्याच्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड असे प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळतात आणि ते जरा वेगळेच असतात असं बर्झिलियस म्हणाले. नाव अबाउट मला असं वाटतं साधारण एक 45 ते 50 वर्ष म्हणजे साधारण काळ जर तुम्ही घेतला तर 1828 इज द मोस्ट अप्रोप्रिएट इयर वेअर अ सायंटिस्ट वोलर, ओके, आणि याने मग आपण म्हणतो ना तसं रिव्होल्युशन केलं या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. काय केलं वोलरने? सो वोलर प्रिपेअर्ड वन कंपाऊंड अँड दॅट वॉज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. द नेम ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज युरिया. युरिया आपण मला असं वाटतं सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्रीमध्ये पण बघितलाय. ॲट दॅट टाइम आय टोल्ड यू व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया. यू डेफिनेटली हॅव द राईट टू फॉरगेट, ओके, आणि त्यामुळे तुम्ही विसरला असाल तर परत एकदा आठवण करून देते. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया? इट इज NH2CO NH2. दिस इज युरिया, ओके. हा युरिया विच इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड was synthesized by Wohler in 1828 by using the compound NH4CNO which is ammonium cyanate. या अमोनियम सायनेट नावाचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासनं वोलरने या काळामध्ये हा ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज केला. ओके, सो मे बी असं वाटलं लोकांना की एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज करता येत असेल, बाकी तर काहीतरी व्हायटल फोर्स असलं तरच होतं. नो, आफ्टर 1820 अराउंड 1845 मध्ये वन मोर सायंटिस्ट नेम कोप सिंथेसाइज द मोस्ट कॉमनली यूज कंपाऊंड अँड दॅट इज ॲसिटिक ॲसिड, ज्याच्याबद्दल तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल. विनेगर म्हणलं की ॲसिटिक ॲसिड येतं, विनेगर किंवा येतं चायनीज खाताना विनेगर येतं. म्हणून मी म्हणलं रिस्पेक्ट कार्बन केमिस्ट्री बिकॉज व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी यू आर डुईंग दॅट इज रिलेटेड विथ कार्बन. ओके, सो आवडो ना आवडे तुम्हाला हे आवडून घ्यायला लागणार आहे. असो तर आता हा ॲसिटिक ॲसिड वॉज अगेन सिंथेसाइज इन 1845 बाय कोप अँड आफ्टर दॅट मग सिरीज अशी तयार झाली. मग 1856 मध्ये, इफ माय इयर इज नॉट रॉंग, प्लीज फॉरगिव्ह मी जर मी विसरली असेल, शक्यतो नाही विसरणार पण तरी, मिथेन तयार केला अँड दॅट वॉज बाय द सायंटिस्ट बर्थलॉट. ओके, आता यावरनं मला काय सांगायचं, व्हाय एम टॉकिंग अबाउट दिस डेप्थ, द रिझन इज यू शुड अंडरस्टँड द हिस्ट्री. कुठून हे सुरू होतं की नाही कळलं की मग आपलं हळूहळू जरा स्वतःची अपलिपमेंट व्हायला लागते त्या सब्जेक्टबद्दल. एनिवे, so it starts from 1780, then it was confirmed in 1828, reconfirmed in 1845 and 1856 that yes, the organic compound don't require any vital force only, they are synthesized in laboratory by using inorganic compound. Okay, so my dear friend, हे सगळं झाल्यानंतर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाच्या एका नवीन प्रकरणाचा जन्म झाला. ठीक आहे, सो आय होप ही हिस्ट्री तुम्हाला कळली असावी. आता काय असतात हे ऑर्गॅनिक कंपाऊंड, तर याच्याबद्दलच आपल्याला आजच नाही तर शिकतच राहायचंय बरेच, मी म्हणेन महिने. ओके, दिवसामध्ये पण हे काम होणारं नाहीये, राईट. आता या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बेसिकली जर आपण एखादा सगळ्यात तुमच्या ओळखीचा कंपाऊंड घेतला, से मिथेन, सपोज आय टेक इथिन अँड सपोज आय टेक इथाइन, थोडंसं जरा त्याच्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नाव व्हाय मिथेन, इथिन अँड इथाइन आर डिफरंट. यू विल सिम्पली से दॅट की मॅडम हो त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, आणि हा तुमचा अल्केन आहे, दिस इज अल्कीन अँड दिस इज अल्काइन ॲज पर युअर अर्लियर नॉलेज.
Now from the knowledge of chemical bonding, can you suggest me that why these three compounds are different? Absolutely. The reason is the geometry of this compound. And when I say the geometry, chemical bonding says that the geometry depends on the hybridization. Okay नाही? सो आपण जरा आता टेक्निकल गोष्टी बोलूया, जरा गप्पा आपण मारल्या की कुठून सुरू झालं काय हे आपल्याला समजून घ्यायचंय. इफ यू रिकॉल, what is the geometry of CH4? Absolutely correct, it is tetrahedral. Okay, and what is the type of hybridization? It is sp3. If you talk about this C2H4, what is the geometry here? It is planar. What is the hybridization? It is sp2. And if you talk about acetylene or ethyne, if you remember, the geometry is linear, confirming the type of hybridization as sp. नेहमीच्या प्रकाराने मी हे जॉमेट्रीच्या खाली लिहिलंय, तुम्ही मला समजून घेत आलात तसं आत्ताही समजून घ्या. ओके, सो दिस इज अबाउट द हायब्रिडायझेशन आय हॅव रिटन अँड यू नो द जॉमेट्री. ओके, द क्वेश्चन इज why we are talking in the first lecture about the geometry and hybridization. Obviously यार केमिकल बॉन्डिंग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या आधी शिकलाय त्याचा फायदा तर उठवायलाच पाहिजे. अदरवाईज एनसीईआरटी मध्ये स्टार्ट केल्यानंतर दुसऱ्याच पेजवर आपण गुगली पडल्यासारखं आपल्याला होतं की काय दिलं यार तू, हे काय म्हणजे कळत नाहीये आणि एवढं जर वाईट असेल तर आम्हाला नाही शिकायचंय. तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्हाला काय शिकायचं असो. सो this hybridization, this geometry are really very important for organic compound. का बरं असं काय असतं त्यांच्यामध्ये की आपल्याला ते वेगळे वाटतात. एक 2 मिनिटं आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की डू यू रिकॉल द फॅक्ट that when carbon forms all the single bond, the hybridization is what? It is sp3. When carbon forms a double bond, बरोबर आहे ना, the hybridization is sp2, and when the carbon forms triple bond, then the hybridization is sp. किंवा 2 डबल बॉन्ड जर त्याने तयार केले तर सुद्धा तो काय तयार करत असतो मला सांगा, sp हायब्रिडायझेशन दाखवत असतो. ओके, याच्यावर खूप सुंदर एमसीक्यूज येतात. मला वाटतं बॉन्डिंग मध्ये आपण केलेले की एक सिरीज दिलेली असते आणि इन दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट व्हॉट इज द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन और व्हॉट इज द चेंज ऑफ हायब्रिडायझेशन. ओके, एनिवे नाउ द क्वेश्चन इज व्हाय इट्स इम्पॉर्टंट. माय डिअर फ्रेंड्स, डिपेंडिंग ऑन द हायब्रिडायझेशन, ओके आपण जरा थोडंसं याला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. डिपेंडिंग ऑन द हायब्रिडायझेशन, the percentage of S character changes. See, try to understand each and every word. Depending on the hybridization, the percentage of S character changes. म्हणजे काय रे, म्हणजे सोपं आहे की जर मी sp3 हायब्रिडायझेशन घेतला तर यू नो दॅट sp3 ज्या वेळेला फॉर्म होतो त्याला किती हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात? 4. मला कसं कळलं? कारण मी माझं शिक्षण झालंय म्हणून. कसं शिक्षण झालंय? बिकॉज आय नो दॅट 1 S आणि 3 P ऑर्बिटल्स ज्याला हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात, वी गेट 4 हायब्रिड ऑर्बिटल्स, राईट? सो आउट ऑफ 4 ऑर्बिटल ओनली 1 ऑर्बिटल इज S. दॅट मीन्स किती प्रमाणात तुमचा S कॅरेक्टर इथे आहे? 25%. 4 पैकी 1 म्हणजे 100 पैकी 25. हे गणित सांगायला माझ्यासारखा गणित माहित नसलेला व्यक्ती गरजेचा नाहीये. ओके, in sp2 hybridization, what is the percentage of S character? It is 33.33%. 3 मध्ये 1 S आहे. हे टोटल 3 का आहे तर आपण शिकलोय, मी आत्ताच सांगितलं. इन sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आर देअर. एकच S आहे आणि त्यामुळे व्हॉट इज द पर्सेंट कॅरेक्टर S? इट इज 50%. आता याच्यावर डायरेक्ट एमसीक्यू येतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा आहे कि why it matters, why we are talking about the percent of S character in the first lecture itself. ओके, कार्बन बद्दल बोलायचं, त्याच्याबद्दल काहीतरी बॉन्ड काढायचं सोडून आपण या भानगडीत का पडलोय तर त्याच्यातच पडणं गरजेचं आहे म्हणून पडलोय. द रिझन इज as there is more S character, you know that S orbital is closest to the nucleus. न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ कोण असतो मला सांगा? S ऑर्बिटल. काय फरक पडतो त्याने? अरे फरकच फरक पडतो. when it is closest to the nucleus, my dear friend, it will form the shorter bonds. okay, you know what is the meaning of shorter bond? shorter bond याचा अर्थ
बॉन्ड लेंथ तिथे कमी आहे, अँड वेन द बॉन्ड लेंथ इज लेस, you know which parameters changes depending on the bond length. What changes? Bond enthalpy changes. On the basis of bond enthalpy bond strength बदलते. मैं थोडक्यात मी असं म्हणू शकीन का की कारण की एस कॅरेक्टर जास्त आहे, बिकॉज इट इज क्लोजेस्ट टू द न्यूक्लियस, द शॉर्टर बॉन्ड्स आर फॉर्म अँड द स्ट्रॉंगर बॉन्ड्स आर फॉर्म. येस, I can say that. So depending on this percentage of S character, I can have different parameters, like I can have different bond length, I can have different bond enthalpy, bond strength, आणि याच्यावरच तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेस आहे. गमतीचा भाग असा आहे की याच्यावरच फिजिकल आणि मेनली केमिकल प्रॉपर्टीज तुमच्या कंपाऊंडच्या डिसाईड होतात. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सगळीकडे कार्बनच बॉन्ड तयार करतो, तरी ते विक्षिप्तासारखे वेगळे वेगळे का वागत असतात, याचं कारण असतं हे सगळ्या गोष्टी. ओके, या डेप्थ मध्ये ज्यावेळेला आपण जातो, देन अँड देन वी ट्राय टू अंडरस्टँड, और वी रादर अंडरस्टँड की का बरं याच्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. म्हणजे खूप मजेचं वाटतं ज्यावेळेला आपण काहीतरी शिकतो आणि अचानक काहीतरी एक्सेप्शनल बिहेवियर्स आपल्याला येतात. सो ॲट दॅट टाइम वी डोंट अंडरस्टँड व्हाय देअर आर एक्सेप्शन्स. इतकं कुठे मी लक्षात ठेवू, तर पहिलं तुम्ही क्रॉस या शब्दावर टाकायचं. आता मला लक्षात काहीही सध्या ठेवायचं नाहीये. जर तुमच्या कोणाच्याही मनामध्ये अशी भ्रामक कल्पना असेल, शुद्ध मराठीत सांगायचं, की मला लक्षात ठेवायला लागणारे रिॲक्शन्स, तर पहिल्यांदा त्याच्यावर क्रॉस करा. तुम्हाला समजायला लागेल, पहिल्यांदा तुम्हाला ते कॉन्सेप्ट स्वतःमध्ये भिनवायला लागतील, आणि मग कुठे जाऊन तुम्हाला ते रिॲक्शन्स कळतील, झेपतील, त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. अदरवाईज तुम्ही जर लक्षात ठेवण्याचं काम करायला गेला तर ते राहणार नाही. फ्रॉम द फर्स्ट डे इटसेल्फ माझ्याकडनं प्रॉमिस आहे. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. दॅट्स वाय आय एम पुटिंग लॉट्स ऑफ एफर्ट्स इन दिस केस टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट. कमिंग बॅक टू द स्टोरी, याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर बदललं की काय बदलतं तुमच्या लक्षात आलंय मला सांगा. बॉन्ड लेंथ वुड चेंज. इफ बॉन्ड लेंथ चेंजेस, द बॉन्ड स्ट्रेंथ चेंजेस. If bond strength changes, bond enthalpy changes, and if all these things changes, then definitely the reactivity, stability is going to change. Anyway, so हे झालं तुमचं पहिलं प्रकरण की एस कॅरेक्टर वर, हायब्रिडायझेशन वर, जॉमेट्री वर नेमकं काय डिपेंड असतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा असतो की एस कॅरेक्टर जेवढं जास्त तेवढं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. बरोबर. सो मी असं म्हणेन की यामध्ये कोणत्या कार्बनचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शब्द पिरियॉडिक टेबलवर टेस्ट ऑलरेडी दिलेली आहे, त्यामुळे यू ऑलरेडी नो व्हॉट इज द कॉन्सेप्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. अँड इफ मोर एस कॅरेक्टर इज देअर, इफ मोर एस कॅरेक्टर इज देअर, देन the electronegativity of that particular carbon will be more, and if electronegativity is more, it is going to affect again the reactivity and stability. That means it is going to change the chemical properties. So हे जे काही सगळं मी बडबड आतापर्यंत केली, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, that was basically the geometry and hybridization of carbon, how it affects all the chemical properties, हे आपण सांगण्याचा यामध्ये प्रयत्न केलाय. सो आय होप दॅट इज क्लिअर इन युअर माइंड. ओके, दुसरं एक महत्वाचं कॅरेक्टर असतं ते म्हणजे डबल बॉन्डचं अनसॅच्युरेशन कॅरेक्टर. इफ यू रिकॉल, डबल बॉन्ड कसे तयार होतात, तर वी नो दॅट इन डबल बॉन्ड म्हणजे ज्यावेळेला एखादा आपण हा C2H2 घेऊया, याची जॉमेट्री तुम्हाला जर आठवत असेल, आणि नसेल तर प्लीज गो थ्रू द केमिकल बॉन्डिंग. ओके, आय कांट हेल्प, आय हॅव ऑलरेडी टॉक अबाउट 10 to 11 लेक्चर्स. आणि त्यानंतर जर इथिन आपल्याला माहिती नसेल तर ही धक्कादायक बातमी असते ना आजकाल, तशी बातमी आहे. ओके, एनिवे, इफ यू टॉक अबाउट दिस इथिलीन, इन इथिलीन यू नो दॅट वन बॉन्ड इज सिग्मा अँड वन इज व्हॉट इट इज पाय. ओके, आता हा जो पाय बॉन्ड तयार होतो इथे, दॅट इज ड्यू टू द PP ओव्हरलॅपिंग. ओके, अँड हाऊ दॅट ओव्हरलॅप इज देअर, ॲब्सोल्युटली करेक्ट, इट इज द साइडवेज ऑर लॅटरल ओव्हरलॅप. ओके, हा असा असतो PP ओव्हरलॅपिंग, हे असं असतं. बरोबर. आता हा जो काही PP ओव्हरलॅप आहे, इफ यू सी हियर द इलेक्ट्रॉन क्लाउड, इफ यू सी that is above and below the plane, below this line, below this internuclear line. Okay, and because of that, already discussed that the extent of overlapping is less in case of PP bond, sideways overlap, pi bond मला म्हणायचं. As extent of overlapping is less, you all know what happens.
येस इट फॉर्म्स द वीक बॉन्ड. आणि त्यामुळे जितके पायबॉन्ड्स एखाद्या तुमच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतात की नाही, जेवढं अनसॅच्युरेशन कॅरेक्टर तुमच्या पायबॉन्डमध्ये असतं, दॅट फॉर्म्स द रिॲक्टिव्ह सेंटर्स. म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन जर मला रिॲक्ट करायचं असेल तर मी पहिल्यांदा तिथे घाला घालणार जिथे काहीतरी वीक आहे, येते तुमच्या लक्षात. सो रिॲक्टिव्ह सेंटर्स इन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज बेसिकली युअर अनसॅच्युरेशन कॅरेक्टर. दॅट मीन्स मोर द पायबॉन्ड, तेवढ्या प्रमाणात तुमचे रिॲक्टिव्ह सेंटर्स वुड बी देअर. Are you getting my point? Why? Because they form the weak bonds and it is very easy to break those weak bonds. You require less energy to break those weak bonds, and that's why that forms the reactive centers in your organic compounds. Okay, anyway, so that was a very what you can say in-depth start for this chapter. Otherwise कार्बनचा मिथेन काढा रे, 4 बॉन्ड टाका रे असं सांगायला मला फार सोपं वाटलं असतं, पण मी मुद्दाम जरा NCERT रेफर करून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. एक गमतीचा भाग म्हणून एक क्वेश्चन देते. इवन दो दॅट इज अ पार्ट ऑफ केमिकल बॉन्डिंग, बट वी आर नॉट रेस्ट्रिक्टेड की इथे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नाही येणार. मला तुम्ही सांगायचंय आणि मला तुम्ही सांगण्यासाठी तुम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला व्हिडिओ पॉज करायला लागतो, बरोबर, आणि मग तुम्ही त्याचं उत्तर देता आणि मग बघता की ते बरोबर आहे का. ठीक आहे. सो व्हॉट यू आर गोइंग टू टेल मी नाव, यू आर गोइंग टू टेल मी, just a minute, you are going to tell me the type of hybridization of this carbon from left to right. So many times such questions were there in your entrance exam. किती तरी वेळा हे येऊन गेलंय. हे म्हणजे हे एक्झाम्पल नाही पण असा टाइप क्वेश्चनचा. सो दिस इज वन कंपाउंड विच आय हॅव गिवन. डोंट वरी अबाउट द नेम बिकॉज नॉमेनक्लेचर itself is the biggest part in organic chemistry. so त्यावेळेला जाऊया, आत्ता डोक्याला त्रास नाही करून घ्यायचा आहे. मला फक्त तुम्ही हे सांगायचंय व्हॉट इज द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ ईच कार्बन इन द गिवन कंपाऊंड. सो यू विल पॉज द व्हिडिओ हिअर. मला कॉपी नाही करणार तुम्ही. मी आत्तापर्यंत जे बोललीये, मागे जे बोललीये, ऑन दॅट बेसिस तुम्ही याचं उत्तर आधी लिहिणार आणि मग तुम्ही व्हिडिओ बघणार. assuming तुम्ही honestly केलंय. now I am telling you the answer. what is the hybridization of each carbon atom here? so how you will identify? just I think 10 minutes before I told you that carbon if forming a single bond, the hybridization is sp3. if it is forming double bond, the hybridization is sp2. and if it is forming a triple bond किंवा 2 double bond, तर hybridization कुठलं असतं? sp. ठीक आहे. बस एवढंच डोकं लावायचं आहे. सो इन दिस केस कार्बन कोणता बॉन्ड तयार करतोय? सिंगल बॉन्ड. 4 सिंगल बॉन्ड तयार करतोय. सो हायब्रिडायझेशन विल बी sp3, राईट. व्हॉट अबाउट दिस कार्बन, सेकंड कार्बन? इट इज फॉर्मिंग 1 डबल बॉन्ड. ओके, अँड दॅट्स वाय द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन वुड बी sp2. आर यू गेटिंग मी? अबाउट द थर्ड कार्बन, द कार्बन इज फॉर्मिंग अ डबल बॉन्ड. हे पुढचं नसतं बघायचं. कार्बन इकडनं तिकडनं पलीकडनं अलीकडनं सगळ्या बाजूने बघायचा. सो इकडे तो डबल बॉन्ड तयार करतोय अँड दॅट्स वाय द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज sp2. मिनिमम एक तरी डबल बॉन्ड असेल तर sp2 आहे. व्हॉट अबाउट दिस कार्बन? इट इज फॉर्मिंग अ ट्रिपल बॉन्ड अँड दॅट्स वाय द हायब्रिडायझेशन इज sp. अँड अबाउट दिस कार्बन इट इज फॉर्मिंग अ ट्रिपल बॉन्ड, सो हायब्रिडायझेशन इज sp. सो बाळांनो तुम्हाला हे कळलं असेल की व्हॉट इज द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन अँड बेस्ड ऑन दॅट व्हॉट विल बी द पर्सेंटेज कॅरेक्टर, व्हॉट विल बी द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे सगळं तुम्हाला आत्ता याच्यावरनं जज होणार आहे. याचं अजून करायचं काही नाही आहे. हे तर कुठे स्टार्ट केलंय आपण आत्ता. ठीक आहे. सो समजलं हाऊ टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. सिमिलर क्वेश्चन्स इफ यू हॅव NCERT, व्हेरी गुड. इफ यू डोंट हॅव NCERT, आजच्या आज घेऊन टाका. कशाला वाट बघायची? घ्यायचंच आहे ते पुस्तक आपल्याला ऑर्गॅनिकसाठी. सो ते बघायचं आणि त्यातनं जे काही क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत सॉल्व अनसॉल्व, यू विल डेफिनेटली डू इट. ओके, प्लीज ते करा. मी काही चेक नाही करू शकत, याचा अर्थ असं नाही की तुम्ही करायचं नाही. सो प्लीज सॉल्व ऑल द क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस कॉन्सेप्ट फ्रॉम NCERT. दॅट आय एम शुअर तुम्ही ते केलं तर डेफिनेटली एक MCQ तुम्हाला नक्की सॉल्व करता येईल. नक्की. ठीक आहे, कळलं? जाऊया पुढे. ठीक आहे. सो दॅट वॉज स्टार्ट फॉर दिस चॅप्टर, दॅट इज कॉन्सेप्ट्स, बेसिक कॉन्सेप्ट्स. ओके, की पायबॉन्डचा कसा फरक पडतो,
जॉमेट्रीचा कसा फरक पडतो, हायब्रिडायझेशनचा कसा फरक पडतो अँड ऑल दॅट. ओके, आता जाऊया खरं पुढच्या पॉइंटकडे. तो म्हणजे व्हॉट इज द पॉइंट, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. व्हेरी इझी पार्ट. एवढं सगळं टेक्निकल ऐकल्यानंतर याच्यासारखं सुख या चॅप्टरमध्ये दुसरं कुठलं नाही आहे. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. कसं त्याला आपण दाखवू शकतो, तर वेगवेगळ्या पद्धती आहेत. देर आर डिफरंट मेथड्स. नाव इन दिस पार्ट मे बी आय विल फॉलो इव्हन स्टेट बोर्ड. जे काही स्टेट बोर्डमध्ये ते तर कव्हर होणारच, पण जे स्टेट बोर्डमध्ये नाही आहे ते आपण आत्ता या प्रकारामध्ये कव्हर करतोय. एनिवे, so structural representation of organic compounds can be done in different ways. Okay, out of that one way you already know, and that is, yes, absolutely correct, it's Lewis dot structure and dash structure. हे तुम्ही कदाचित मला असं वाटतं 9वी 10वी आपल्या ब्रिज कोर्स पासून ऐकत आलाय, बॉन्डिंग मध्ये ऐकत आलाय, दॅट लुईस डॉट अँड डॅश स्ट्रक्चर. सो व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. असं नको व्हायला की मी शिकवलंच नाही असं पोरांना वाटेल, आणि त्यामुळे मी शिकवतीये, दाखवतीये तुम्हाला कसं काढतात. सो लेट्स टेक अ बेसिक एक्झाम्पल, मिथेन. सो फॉर मिथेन दिस इज द डॅश स्ट्रक्चर. ओके, and what will be the dot structure of this methane? It is like this. Okay, so what these two electrons represent? These two electrons represent, absolutely correct, a single bond, right? So ते आता लहानपणी आपण इथे वेगवेगळे सिम्बॉल्स वापरायचो जस्ट टू शो दॅट द इलेक्ट्रॉन इज फ्रॉम डिफरंट ॲटम अँड ऑल दॅट, पण आता ते तसलं काही करायची गरज नाही आहे. सो दिस इज द लुईस डॉट स्ट्रक्चर अँड दिस इज अ डॅश स्ट्रक्चर by which you can represent basically the organic compounds. ही अतिशय बेसिक मेथड झाली जी मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, सो यामध्ये काही न समजण्यासारखं नाही आहे. रादर मी जर याच्यावर जास्त बोलायला गेले तर तुम्ही पण बोर होणार आणि मी तर होणारच होणार. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला काढता येईल लुईस डॉट अँड डॅश स्ट्रक्चर. इफ यू वॉन्ट फ्यू मोर एक्झाम्पल्स यू कॅन डेफिनेटली रेफर द टेक्स्टबुक, पण ते फारच बेसिक आहे. पुढच्या स्ट्रक्चरकडे मी जाते. आफ्टर लुईस डॉट अँड डॅश, the commonly used structural representation for organic compounds is the condensed formula. It's the condensed formula. Most of the time it is given for your organic reactions. Condensed formula. Okay, आता काय करतात condensed formula मध्ये, तर इतकं इझी आहे ना हे सगळं समजणं की इवन इफ यू गो थ्रू द टेक्स्टबुक you will understand, but obviously as we have started the topic, it's my duty to discuss all these things. सो कंडेन्स फॉर्म्युलामध्ये काय नेमकं केलं जातं, कंडेन्स फॉर्म्युलामध्ये कार्बन हायड्रोजन दाखवतात पण बॉन्ड जे असतात ते हाईड केलेले असतात. दॅट मीन्स द कोव्हॅलंट बॉन्ड्स आर नॉट शोन. विदाउट कोव्हॅलंट बॉन्ड्स फक्त कार्बन हायड्रोजन दाखवायचे. इफ सिमिलर ग्रुप इज रिपीटेड व्हॉट एव्हर टाइम्स इट इज रिपीटेड, तो सबस्क्रिप्ट तिथे वापरायचा. म्हणजे काय सोप्या भाषेत की CH2 समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये 5 वेळा रिपीट झाला असेल तर यू विल राईट CH2 ब्रॅकेटमध्ये आणि मग सबस्क्रिप्ट त्याला तुम्ही काय देणार 5 असं. ओके, सो व्हॉट इज द वे हाऊ कंडेन्स फॉर्म्युला इज रिप्रेझेंटेड? कार्बन हायड्रोजन विल बी रिप्रेझेंटेड बाय हायडिंग द कोव्हॅलंट बॉन्ड्स, अँड इफ द सेम ग्रुप इज रिपीटेड देन यू विल यूज द प्रॉपर सबस्क्रिप्ट फॉर दॅट. ओके, ठीक आहे. मग एखादं एक्झाम्पल घेऊया की समजा मला आता कोण आवडतो, कोणीच नाही आवडत मला, ठीक आहे, पण तरी जर मी विचारलं की कोण आवडतो तर एखादं एक्झाम्पल घेऊया लाईक हेक्झेन. हां, आता मला तुम्ही सगळ्यांनी सांगा की डू यू ऑनेस्टली रिकॉल दॅट चार्ट विच आय हॅव डिस्कस विथ यू इन द ब्रिज कोर्स? आठवला कोणता चार्ट मी तुम्हाला काढायला लावला होता? खूप लोकांनी त्यावेळेला फार कलरफुल करून पण टाकला होता. अँड दॅट वॉज द चार्ट की ज्याच्यामध्ये अल्किन आठवलंय ना? व्हेरी गुड. नसेल तर परत एकदा बघायचं. जे विसरलं ते परत बघण्याची सोय असल्यामुळे ते बघायलाच लागेल. ओके, यू कांट से की ते होऊन गेलं, मी अब्सेंट होतो, आता नाही म्हणू शकत तुम्ही मला तसं. ओके, अल्केन, अल्किन, अल्काइन अँड अल्काइल ग्रुप हा चार्ट आपण तेव्हा डिस्कस केला होता. ओके, सो जस्ट गो थ्रू दॅट चार्ट. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर हेक्झेन? इट इज C6H14. ठीक आहे, आता या C6H14चं आपण चित्र काढूया. विल ड्रॉ द
डॅश अ स्ट्रक्चर फर्स्ट. सो कसं काढणार डॅश? कार्बन काढायचे 6. 6 का बरं? कारण तेवढेच विचारलेत म्हणून. ठीक आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे कारण की तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री आज पहिलं लेक्चर बघताय. सो आय होप यू नो दॅट कार्बन इज टेट्राव्हॅलंट. सो मिनिमम मॅक्झिमम जे काही आहे कार्बन हा 4 बॉन्ड तयार करतो. त्याच्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा कमी जास्त जर होत असेल तर तो तुमचा फॉल्ट आहे. ओके, कार्बनचा नाही. ठीक आहे. सो आता इथे कार्बनने ऑलरेडी इट हॅज फॉर्म 1 बॉन्ड. सो हाऊ मेनी बॉन्ड्स आर लेफ्ट ओव्हर हिअर? 3. दिस 3 बॉन्ड्स विल बी सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन कारण की कंपाऊंडमध्ये तेवढंच आहे. कळतंय? सो दिस इज व्हॉट इज द फर्स्ट ग्रुप CH3. After that, absolutely correct, you can fill up this hydrogen now. या कार्बनने 2 बॉन्ड्स तयार केले. मॅक्झिमम मिनिमम 4. So 2 bonds will be satisfied by hydrogen. Similarly about this CH2. Similarly here CH2 झेपतंय ना? ठीक आहे. इथे पण CH2 येणार आणि याला किती येणार? 3 बॉन्ड्स. थोडक्यात 4 बॉन्ड प्रत्येक कार्बनला दिसले पाहिजे. This is the structure of your hexane. This is the dash formula for hexane. Now I have to draw the condensed formula for this hexane. मग कसा काढणार? मी काय म्हणलं तुम्हाला की वी आर गोइंग टू हाईड द कोव्हॅलंट बॉन्ड्स. आपण यामधले कोव्हॅलंट बॉन्ड्स नाही दाखवणार आहोत, फक्त कार्बन हायड्रोजन ॲटम्स. आणि सेम ग्रुप असेल तर तो जितके वेळा रिपीट होतोय तो सबस्क्रिप्ट आपण तिथे लावणार आहोत. आता मला सांगा तुम्ही, हिअर इट इज CH3. So without showing the bond, it will be like this CH3. बरोबर लिहिलंय मी. तुम्ही तोपर्यंत विचार करून ठेवा की पुढचा कसा लिहिणार. CH3. आफ्टर CH3 इथे हा कोणता ग्रुप दिसतोय मला सांगा? CH2. व्हॉट इज द नेम ऑफ दिस CH2? मिथिलीन. CH2 ग्रुप डॅश CH2 ग्रुप इज कॉल्ड ॲज मिथिलीन ग्रुप. म्हणजे मिथिल नव्हे. Okay, methyl is what? It is CH3. This I am talking about dash CH2 which is methylene group. So how many times this methylene is repeated in the given compound? 1, 2, 3, 4. 4 times this methylene is repeated and that's why in the round bracket I write down this CH2 and the subscript would be 4. जिथे काय केलंय तर आणि शेवटचा जो ग्रुप आहे तो कुठला आहे मला सांगा? CH3 which I'll write like. Now if you observe this formula, you can simply see here that there is no covalent bond which is visible, but still we can represent the hexane like this. So all the covalent bonds are not shown here. It is assumed की ज्यावेळेला आपण CH3 लिहितोय त्यावेळेला हे बॉन्ड्स यामध्ये असणार. झेपतंय? म्हणजे इट्स टू इझी. That doesn't require actually the explanation. But as it is the part of your syllabus, it's my duty to explain all these concepts in detail. ठीक आहे. सो हे कळलंय सगळ्यांना. याला कोणता फॉर्म्युला म्हणतो आपण? याला म्हणतात कंडेन्स फॉर्म्युला ऑफ हेक्सेन. व्हॉट इट इज कॉल्ड एज कंडेन्स फॉर्म्युला ऑफ हेक्सेन. लक्षात आलंय? कळलाय प्रकार? काही कन्फ्युजन कंडेन्स फॉर्म्युलामध्ये? सो एनी ऑफ द कंपाऊंड यू कॅन टेक अँड यू कॅन रिप्रेझेंट द सेम कंपाऊंड इन दिस वे. ओके, by hiding all the covalent bonds and using only the carbon atoms. Correct? Now the next structural representation is very interesting, very beautiful, and that is the bond line formula. It is bond line formula. तुम्ही जर एखादं कुठलंही JEEचं किंवा नीटचं पुस्तक जर उघडून बघितलं की नाही, ओके, बघावंच लागणार आहे म्हणजे ते, तर तुम्हाला त्यामध्ये असलं काहीतरी दिसतं विचित्र आणि मग घाबरल्यासारखं होतं माणसाला की अरे देवा हे काय आहे, बरोबर, हे माझ्याच नशिबी का आलंय, मी असं काय केलंय, असले नको ते वाईट विचार मनामध्ये यायला लागतात असं बघितल्यानंतर. ओके, असं वाटतं की आयदर हे केमिस्ट्री तरी नाही आहे, दुसरा कुठला तरी सब्जेक्ट मध्येच इंट्रोड्यूस झालाय किंवा काहीतरी नक्कीच गोंधळ आहे. ओके, तर तसं काही नाही आहे, अजिबात नाही आहे. Just imagine we are talking about those compounds which are just having 4-5 carbon atoms.
ओके, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू देर आर मिलियन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे जर असं बोर्डावर काढत बसले C6 आणि 5 आणि ती चेन तर वेळ लागेल काढणाऱ्याला. ओके, अँड टू मेक द थिंग्स सिम्पल, वन मोर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन इज गिवन अँड दॅट इज कॉल्ड ॲज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. त्याला काय म्हणतात? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. व्हेरी सिम्पल. लेट्स टेक द सेम केस ऑफ युअर हेक्झेन अँड बाय टेकिंग द सेम एक्झाम्पल आपण तो बॉन्ड लाईन फॉर्म्युला त्याचा काढूया. 11वीच्या सुरुवातीला मुलांना फार आवडतं हे असलं काही, आणि मग असं वाटायला लागतं की अरे यार ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर केवढं सोपं आहे, उगाच मॅडम काहीतरी बडबडत असतात. तर हे सोपंच आहे ना. दिस इज रिअली इझी. ओके, सपोज दिस इज हेक्झेन नाव अँड आय हॅव टू ड्रॉ द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दिस हेक्झेन. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ बॉन्ड लाईन फॉर्म्युला? लाईक इन कंडेन्स फॉर्म्युला आपण काय गायब करून टाकले होते? बॉन्ड्स गायब करून टाकले होते. आता बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये आपण अजून पुढची स्टेप गाठणार आहोत. आपण कार्बन आणि हायड्रोजनच गायब करणार आहोत. म्हणजे दुसरा कुठला कंपाऊंड नाही तयार करणार आपण, बट विल नॉट शो कार्बन हायड्रोजन. ओके, जे बेसिक स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत दोज विल नॉट बी शोन बिकॉज इट्स अ कॉमन सेन्स. इफ इट इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड कार्बन अँड हायड्रोजन असलाच पाहिजे. म्हणजे आपण असं नाही ना सांगत सुटत की अरे मी माणूस आहे, मला 2 डोळे 2 डोळे असं ओरडत फिरता तुम्ही. नाही का? कारण ते बेसिक आहे, ते असणारच आहे तुम्ही माणूस आहे म्हणल्यानंतर. ओके, सो इथे बेसिक असं आहे की कार्बन अँड हायड्रोजन हॅज टू बी देअर. ओके, त्यामुळे ते गायब केले याचा अर्थ ते दाखवत बसायची गरज नाही 10 वेळा. ओके, जर खूप मोठा कंपाऊंड काढायचा असेल तर इट बिकम्स हेक्टिक टू ड्रॉ ऑल दॅट कार्बन अँड हायड्रोजन अँड दॅट्स वाय सोय म्हणून सोपं म्हणून हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला प्रकरण आणलं. ओके, सो what is done? What is the base in bond line formula? Carbon and hydrogen are not shown. Yes, if hetero atom is present, म्हणजे एखादा ऑक्सिजनच तिथे आहे किंवा नायट्रोजनच आहे किंवा सल्फर आहे किंवा एखादा फंक्शनल ग्रुप आहे. तुम्ही ऐकलं असेल ना शब्द फंक्शनल ग्रुप. इफ दॅट इज सो देन यू हॅव टू स्पेसिफिकली शो दॅट फंक्शनल ग्रुप और हेटेरो atom. But if it is only carbon hydrogen you need not show those carbon hydrogen atom. मग काय केलं जातं? तर बॉन्ड लाईन नावातच आहे की द बॉन्ड्स आर शोन बाय स्पेसिफिक लाईन्स बट दोज लाईन्स विल बी रिप्रेझेंटेड इन द झिगझॅग मॅनर. ओके, त्या लाईन्स अशा अशा जर तुम्ही काढत गेल्या तर तुमच्या ज्याने 100 कार्बन 100 बॉन्ड वाला कंपाऊंड असेल तर कुठे थांबणार अरे तुम्ही, आणि कसं तुम्हाला समजणार की कुठला बॉन्ड इथे आपण बोलतोय. And that's why these bonds are represented, these lines are represented in the zigzag manner. So first thing, कार्बन हायड्रोजन दाखवायचे नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की जे बॉन्ड्स आहेत ते दाखवण्यासाठी लाईन्सचा वापर करायचा. त्या लाईन्स दाखवताना त्या कशाही नाही तर झिगझॅग दाखवायच्या. बरोबर, जर कुठला हेट्रो ॲटम असेल तर तो निश्चित दाखवायचा. यू हॅव टू शो दॅट. जे टर्मिनल्स असतात म्हणजे ज्या झिगझॅग माहिती ना तुम्हाला, कधी काढलंय का लहानपणी? ज्याला चिनखाडलं म्हणजे ज्याला काढलं असेल काहीतरी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली असेल त्यावेळेला माझ्यासारख्या लोकांनी पहिल्यांदा हे असेच उद्योग केले, कारण यू नो माय ड्रॉइंग हाऊ आय ड्रॉ, राईट? सो त्यावेळेला हे असं आपण चित्र सुरुवातीला काढायला लागतो. दिस इज झिगझॅग अरेंजमेंट विच शोज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. नाव इन दिस झिगझॅग अरेंजमेंट दिस टर्मिनल्स इफ यू सी हिअर, टर्मिनल म्हणजे सगळ्यांना कळतं, हे टर्मिनल्स जे आहेत ते काय रिप्रेझेंट करतात? मिथाइल ग्रुप रिप्रेझेंट करतात. वॉट एव्हर टर्मिनल्स आर देअर दॅट विल रिप्रेझेंट CH3 अँड दिस लाईन इंटरसेक्शन, हे जे इंटरसेक्शन तुम्हाला दिसतंय या दोन लाईन जिथे जोडल्यात तो जो पॉइंट आहे तो म्हणजे कोण झाला? कार्बन झाला. सो एव्हरी इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन्स विल रिप्रेझेंट कार्बन ॲटम. काय रिप्रेझेंट करणार? कार्बन. डिपेंडिंग ऑन द टेट्राव्हॅलन्सी तुम्ही नंतर जर तुम्हाला याच्यावरनं कंडेन्स फॉर्म्युला काढायला लावला तर इथे जर C असेल तर या C ने 2 लाईन्स ऑलरेडी दाखवल्यात, म्हणजे याचा अर्थ 2 बॉन्ड्स याने तयार केले. मग राहिले किती मला सांगा? आणखीन 2. सो इथे कोणता ग्रुप येणार तुमचा? CH2. आर यू गेटिंग मी? ओके, इफ यू आर टॉकिंग अबाउट दिस पर्टिक्युलर intersection then this will be a carbon atom and again this carbon is showing 2 bonds, so 2 hydrogen will be left out and that will be satisfied by this CH2. so हा ग्रुप कुठला? CH2. आता बरेच मुलांना प्रश्न पडतो की काहो मॅडम हे असं प्रत्येक वेळेला मधलं म्हणजे CH2 असतं का? नाही,
ओके. आता जर का मला अजून काही याच्यामध्ये समजा हा आहे आणि इथे जर मी अशी लाईन काढली तर मला तुम्ही सांगा काय केलंय. तर ह्याला काय नावं बिवं ते आपण नंतर बघूया, आता आपण फक्त समजून घेऊया. दिस टू लाईन्स द इंटरसेक्शन इज नथिंग बट कार्बन. आता हा कार्बन जर तुम्ही बघितला तर या कार्बनला एक बॉन्ड, दोन बॉन्ड, तीन बॉन्ड ऑलरेडी कनेक्टेड आहे. सो टोटल किती असायला पाहिजे? 4. सो द फोर्थ विल बी सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. त्यामुळे इथे मध्ये फक्त काय आलंय? CH. आय रिपीट, सगळ्यांना कळलंय का काय बोलले मी? की दिस इज द इंटरसेक्शन पॉइंट वेअर ऑलरेडी 2 बॉन्ड्स आर देअर. हा जो तिसरा तुम्हाला दिसतोय तो आणखीन एक बॉन्ड त्या कार्बनने तयार केला आहे आणि 3 ऑलरेडी झालेत. सो फोर्थ व्हॅलन्सी विल बी सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. ओके. आता मघा बोलल्याप्रमाणे हे जे काही टर्मिनल म्हणजे हा जो काही एंड तुम्हाला दिसतोय तो बेसिकली कोण असणार आहे मला सांगा? येस, ऍब्सोल्युटली करेक्ट, इट विल बी CH3. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज द बेस ऑफ बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सो मी आता काय सांगितलं की टर्मिनल्स जे असतात दे रिप्रेझेंट CH3 ग्रुप. अशा ज्या लाईन्स मधनं कुठून ड्रॉप केलेल्या असतात दे रिप्रेझेंट CH3 ग्रुप. ओके. अँड द इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन रिप्रेझेंट द कार्बन. Depending on how many bonds it has formed, you will draw a particular number of hydrogen. Okay, whenever obviously you are drawing the condensed formula. कळलंय हे? ओके. आता या नियमाने आपण मघाचा हेक्सेन त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढूया. ठीक आहे. सो लेट्स सी हाऊ टू ड्रॉ द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दिस हेक्सेन. नाउ यू टेल मी हाऊ मेनी कार्बन atoms आर देअर? 6. दिस कार्बन atom we have to draw in zigzag way. समजा हा पहिला कार्बन आहे, कळतंय? दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. So these are 6 carbon atoms. Are you getting me? This terminals represent which group? Methyl group. And this intersection points they represent carbon. ठीक आहे. सो हे जे काही चित्र मी काढलंय हे चित्र म्हणजे बेसिकली काय झालंय मला सांगा? दॅट इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ इथेन. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ हेक्सेन. व्हेरी सॉरी. आता इथे जे डॉट मी एवढे शार्प तुम्हाला दिसतात आहेत ना, हे असं करत बसायची गरज आहे का? अजिबात नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून मी फक्त हायलाइट केलंय. देर इज नो नीड टू डू लाईक दिस. अजिबातच गरज नाहीये, रादर करायचंच नाही. असं सिम्पली असं काढायचं असं. ओके. नो नीड टू हायलाइट बिकॉज इट इज अंडरस्टूड की ते कार्बनच आहेत म्हणून. फक्त तुम्हाला झेपावं म्हणून मी ते असं एवढं गोळे डार्क करून दाखवले. अदरवाइज नो नीड. दिस इज सिम्पली द बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर हेक्सेन. आर यू गेटिंग माय पॉइंट? एनी कन्फ्युजन अबाउट दिस? कळलंय? सो व्हॉट इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला? Bond line formula is a structural representation of organic compound where you will not show carbon, hydrogen as the basic elements. You will just represent the lines for those bonds, for those covalent bonds. These lines are drawn in zigzag manner. The terminals represent CH3, the intersection represents carbon. Depending on how many bonds it has formed, you will draw a particular number of hydrogen. जेव्हा तुम्हाला त्याला कंडेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल, असं करताना इथे CH2 लिहिण्याची गरज नाहीये, हेच तर आपण बोललोय. अँड व्हॉट एव्हर इज द हेट्रो ॲटम, दॅट हेट्रो ॲटम यू हॅव टू शो पर्टिक्युलरली. ओके. सो दिस इज हाऊ अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला इज डन. कळलंय सगळ्यांना? अतिशय सोपा, सुंदर, छान पार्ट आहे हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पहिल्या याच्यामधला. ठीक आहे. सो काही प्रॉब्लेम? आता समजा तुम्ही काढून घेऊ शकता. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड ड्रॉ दॅट, किंवा तुम्ही आणखीनही काही एक्झाम्पल्स घेऊ शकता. जस्ट इमॅजिन की मी आता इथे H काढून टाकलाय आणि याच्याऐवजी OH लिहिलाय. तुम्हाला माहिती आहे ना OH? तुम्ही ऐकलं असेल, नसेल तर डोंट वरी, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. OH रिप्रेझेंट्स अल्कोहोल. हो, काही लोकांना आठवलं, 10वीत होतं. कोणता अल्कोहोल, काय काय नाव द्यायचं ते नंतर बघूया आपण इथे. आता याचा जर का बॉन्ड लाईन फॉर्म्युला मला काढायचे, इफ आय हॅव टू ड्रॉ द बॉन्ड लाईन फॉर्म्युला, व्हॉट आय विल डू? आय विल फॉलो द फर्स्ट स्टेप. 6 कार्बन आहे म्हणून मी 6 कार्बन काढणार. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 1 2 3 राईट साइड कडनं तिसऱ्या कार्बनला OH दिसतोय. आता तो OH वेगळा आहे. इट इज नॉट कार्बन हायड्रोजन.
ठीक आहे. सो यू हॅव टू राईट की या पोझिशनला OH आहे. मग कसं दाखवणार तुम्ही तो 1 2 3 राईट कडनं 1 2 3 मध्ये आहे. आयदर यू शो अपवर्ड किंवा तुम्ही डाऊनवर्ड करा, फरक पडत नाही, फक्त दिसायला नीट दिसलं पाहिजे. ओके. सो इथे मी स्पेसिफिकली OH आता काढला लाईनचा वापर करून. का? कारण तो कार्बन हायड्रोजन नाहीये, दॅट इज अ डिफरंट ग्रुप अँड दिस डिफरंट ग्रुप यू हॅव टू शो लाईक दिस. येते लक्षात? कळलंय? सो दिस इज द फॉर्म्युला फॉर अ पर्टिक्युलर. मग OH नसेल, उद्या OH च्या ऐवजी जर NH2 आला तर तुम्ही NH2 लिहा. उद्या काहीतरी SO3H आला तर तो लिहा, जो कोणी आहे तो लिहा. जर 3-3दा आला तर 3-3दा लिहा. बरोबर आहे की नाही? हा कॉमन सेन्स आहे आता, म्हणजे याच्यात काय असं वेगळं नाहीये. ठीक आहे, कळलंय पहिलं. आता आपण अजून एक चेंज करूया. जस्ट इमॅजिन की मी इथले 2 हायड्रोजन गायब करून टाकले आणि गायब केल्यानंतर हे जर असं लटकत राहिलं तर हे बिचारं अनस्टेबल होऊन जाणारा कार्बन भांडायला येणार की का आमचं सगळं उडवून टाकलं, आम्हाला अनस्टेबल केलं. सो ऑब्व्हियसली इथे काय दाखवावं लागेल? डबल बॉन्ड. नाउ हाऊ टू ड्रॉ द बॉन्ड लाईन फॉर्म्युला? कॉमन सेन्स. कीप युअर कॉमन सेन्स वेल when you are learning organic chemistry. I don't want your intelligence for learning this subject. अजिबात नको आहे. तुम्ही हुशार असण्याचा तोटा आहे हा सब्जेक्ट शिकायला. तुम्हाला एक फक्त कॉमन सेन्सची गरज आहे. तुमचं लॉजिक चांगलं पाहिजे, तुम्ही चांगले ऑब्झर्वर पाहिजे. एवढ्याच 3च कंडिशन आहे चांगले मार्क ऑर्गॅनिकमध्ये मिळवायला. सो 1 2 2 आणि 3 मध्ये लेफ्ट साइड कडनं डबल बॉन्ड आहे. मग आता बघा 1 2 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे. सो हा सिंगल बॉन्ड लिहून नाही ना चालणार, इथे डबल बॉन्ड मला दाखवावा लागेल. ठीक आहे. सो हा जो झाला तो कोण, किती क्यूट दिसतात ना हे, मला फार आवडतात. तुमचं नाही माहिती बट आय रिअली लव्ह दिस बॉन्ड लाईन फॉर्म्युला. खरं आवडतात मला, खूप छान दिसतात ते. नंतर नंतर तर इतके गोंडस वाटतात ते बघून आपल्याला. सो दिस इज द डबल बॉन्ड. कॉमन सेंस इफ इट इज ट्रिपल बॉन्ड यू शो 3 लाइन्स. यार उसमें क्या करेंगे, अभी 3 है तो 3 दिखाओ, 2 है तो 2 दिखाओ, नहीं है तो एक ही दिखाओ, कुछ मत दिखाओ, ऐसे मत करना. राइट. सो दिस इज व्हाट, दिस इज द बॉन्ड लाइन फॉर्म्युला फॉर द गिवन कंपाउंड. कळलंय? चेंजेस कळतात आहेत काय काय मी करतेय तर, काही प्रॉब्लेम यामध्ये? ठीक आहे. सो आता कुठल्याही कंपाऊंडचा बॉन्ड लाइन तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. एक मजेची गोष्ट म्हणून हे समजलंय? काही कन्फ्युजन आहे कोणाला इथे? ओके, असेल तर पॉज करून बघायचं परत, गरज नाही पडणार पण तरी. हॅव यू ऑब्झर्व वन थिंग? It was aliphatic compounds, that means open chain compound. We'll talk about the classification in detail in this chapter. Okay, don't worry. हे सगळे मी ओपन चेन कंपाऊंड काढले होते. सपोज मी जर असं केलं, अरे C काढला, C काढला, C काढला आणि असे हे जोडून टाकले, तर मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळे गोळ हुशार शहाणी मुलं आहात माझी. ओके, तर तुम्ही मला सांगा, is it an open chain compound now? What is the meaning of open chain? When two terminals are free. ही ओपन चेन आहे हा मार्कर, म्हणजे याचा हा टर्मिनल आणि हा टर्मिनल तुम्हाला मोकळा दिसतोय. ओके, इफ यू जॉईन दिस टू टर्मिनल्स अ रिंग वुड बी फॉर्म. सायकल बघितली आहे का आयुष्यामध्ये कधी? नसेल तर आज पहिल्यांदा ते काम करा. ठीक आहे. सो सायकलचं जे चाक असतं दॅट इज बेसिकली द रिंग कंपाऊंड. इफ यू कट इट, डोंट डू दॅट. उद्योग नाही करायचा, नाही तर माझ्याकडे लोक म्हणजे आई बाबा येतील की काओ बाई काही काय शिकवता आमच्या पोरांना. जर तुम्ही मधनं त्याला कापलं कुठल्याही त्या रिंगला तर 2 एंड्स फ्री होतात. दिस 2 एंड्स व्हेन फ्री दे आर कॉल्ड एज अलिफॅटिक और ओपन चेन कंपाऊंड. इफ यू जॉईन देम दॅट इज कॉल्ड एज अ सायक्लिक कंपाऊंड. सो इथे जर तुम्ही बघितलं तर हे सगळे कार्बन जे दिसतात दे आर फॉर्मिंग अ रिंग स्ट्रक्चर, सायक्लिक स्ट्रक्चर, अँड दॅट्स वाय दीज आर द सायक्लिक कंपाऊंड. कोणती कॅटेगरी आहे, नाव काय, टेन्शन घ्यायचं नाही. हा चॅप्टर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, विश्वास ठेवा. आता याचे आपण हायड्रोजन काढूया. किती बॉन्ड तयार केले? 2. सो किती हायड्रोजन येणार? 2. काही पोरं तरी म्हणतील 2च का लिहिले? आवड म्हणून. बरोबर. अरे कॉमन सेन्स आहे यार. 2 बॉन्ड ऑलरेडी तयार केले, सो किती लिहिणार? 2. का बरं? बिकॉज टोटल बॉन्ड 4 4 4 4 4 4 टाइम्स आय टोल्ड यू. ओके, सो 4 नंबर लक्षात ठेवायचा. Now this is again CH2 and this is also CH2. Now if I have to draw the bond line formula, how can I draw zigzag here? नाही काढू शकणार मी. zigzag कसं काढणार? इथे ओपन चेन नाहीये. मग याच्यासाठी काय करतात माहितीये का? Simply it is done like this. Are you getting my point? So beautiful.
हे जे तुम्हाला पॉइंट दिसतात आहेत हे पॉइंट म्हणजे कोण झालेत मला सांगा, कार्बन. आणि हे कार्बन सायक्लिक फॉर्म मध्ये एकमेकांना जॉईन आहे. सो दिस इज अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर युअर सायक्लोप्रोपेन याला म्हणतात. नावं कसे देतात तर नावांवर 2-4 लेक्चर आपण घेणार आहोत, त्यामुळे काळजीच करायची नाही. आता इथून पुढे काळजीच नाही करायची. 1-1.5 महिना आपण हेच बोलणार आहोत आता, कार्बन 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 कार्बन. मी आली की कार्बन फक्त. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज युअर बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. मग हे जर तुम्ही काढलं तर सायक्लिक स्ट्रक्चर आहे, तुमच्याकडे कॉमन सेन्स आहे. हा सायक्लो आहे, 4 कार्बनवाला ब्युटेन असतो, त्यामुळे हा सायक्लोब्युटेन झाला. कोणाला नाही नाव देता आलं तर टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. सो दिस इज व्हॉट, दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर युअर सायक्लिक कंपाऊंड. हा, इथे सुद्धा आता मी जर असं केला उद्योग की इथनं हा CH घेतला आणि याला BR जोडून टाकला. हे मी हायड्रोजन का काढला रे? कारण जर मी असं केलं असतं की नाही असंच, तर हे कार्बन बिचारं 1 2 3 4 5 हा बॉन्ड हायड्रोजनला नाही जोडलाय. हा बॉन्ड कोणाला आहे मला सांगा, कार्बनलाच आहे. सो या कार्बनला 5 बॉन्ड झाले असते, ओव्हरलोडेड झाला असता. तुम्हाला जर मी आता 4 तास लेक्चर घेतलं तर तुम्ही पळून जाणार. तुम्ही म्हणणार की नको हिच्याकडनं मला आयुष्यात परत शिकायला, तोंडच नको बघायला मला. यू विल बी ओव्हरलोडेड. सो जस्ट इमॅजिन यू कांट मेक दिस कार्बन पेंटावॅलंट, इट विल बी अनस्टेबल. असंच व्हायला लागेल त्याला. त्यामुळे हा ज्या वेळेला तुम्ही इथे टाकता त्यावेळेला हा हायड्रोजन इथनं रिप्लेस करायला लागेल तुम्हाला, तर तुम्ही BR त्याला लावा. बाळांनो, हा हायड्रोजनला कनेक्टेड नाहीये. इट्स लाईक दिस. काही पण विनोद नाही करायचा. हा H आणि हा BR असा होता. दिसतात 4 बॉन्ड. आता याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला मी कसा काढणार? I will not show carbon hydrogen, that's okay, but what about the BR? I will show here BR. यहाँ पे मैं BR दिखाऊंगी, and that will be the क्या बोलते bond line formula for the given compound. Are you getting me? So whatever are the hetero atoms, that will be shown by using their own symbols, own words, whatever alphabets. आणि नसतील तर मग हे चित्र असं काढायचं. कळलंय सगळ्यांना? काही शंका याच्यामध्ये? All of you are through with this beautiful concepts like structural representation of organic compounds. So we have discussed about the important points in organic chemistry. Let's revise. आपण काय केलं? आपण बघितलं होतं की कार्बन कार्बन एवढे कंपाऊंड का तयार करतो, कॅटेनेशन प्रॉपर्टी. Then we discuss about the history of organic chemistry. So you should know those names of scientists जे कोणी होते. ठीक आहे. त्यानंतर आपण महत्वाचा मुद्दा बघितला की हाऊ जॉमेट्री हायब्रिडायझेशन मॅटर्स फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दॅट वॉज रिअली क्रक्स ऑफ द चॅप्टर टू स्टार्ट विथ. देन वी हॅव सीन द स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपण त्यामध्ये लुईस डॉट डॅश स्ट्रक्चर बघितलं. आपण दुसरा पार्ट बघितला कंडेन्स फॉर्म्युला आणि आपण बघितला बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, सो आय एम शुअर तुम्हाला हे कळलं असेल. Still, if you have any query, you can definitely come back to me. Till then, one homework is from NCERT. जे काही इथे दिलंय क्वेश्चन्स, म्हणजे तुम्हाला मी पेज नंबर सांगेल NCERTचे जे नवीन पुस्तक आहे त्यामध्ये पेज नंबर 335 and 337 यावर जे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहे इमिजिएटली आजच तुम्हाला करायचे, डिटेलमध्ये ते वाचायचे. दॅट मीन्स यू आर थ्रू विथ दिस कॉन्सेप्ट्स. फाईन. सो प्लीज डू इट. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यापर्यंत या. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर लिसनिंग. हॅव अ नाईस डे.